मीरा भाईंदर मधला एक धक्कादायक प्रकार सध्या समोर येतोय। त्या निमित्तानं मीरा भाईंदर मध्ये धर्म विचारून अत्याचाराचं प्रकरण उघडकीस आलंय। नयानगर इथे दोघांवर चाकू हल्ला करण्यात आला। चाकू हल्ल्याच्या संदर्भातला तपास अधिक खोलवर गेला असता असं लक्षात आलं की आरोपी जैब अन्सारी यानं धर्म विचारून 2 सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला होता। त्याला 4 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। दरम्यान जैब अन्सारीनं कलमा पढण्यास सांगून हा हल्ला केला असंही या प्रकरणात सांगितलं जात आहे। मीरा रोड मध्ये नयानगर मध्ये एक पण हिंदू राहू नये म्हणून अशा प्रकाराने ठरवून हिंदू कर्मचारी एम्प्लॉई नागरिकांवर हल्ले केले जातात, धमक्या दिले जातात। आता तर मारण्याचा प्रयत्न झाला। तर हे जे चाललंय हे आम्ही सहन करणार नाही आणि एक याच्या मागे जे पैसे जे माफिया आहेत यांना पकडून जेलमध्ये टाकलं जाणार। या प्रकरणाची पण पूर्ण खोल चौकशी होणार आणि हा जैब जुबेरचा मागे कोण, पैसे कुठून, ट्रेनिंग कुठून, हे सगळं तपास केला जाणार। मीरा रोड मध्ये एक अतिरेकी आहे ज्यांनी जो आमचे सिक्युरिटी गार्ड असतात त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्याकडून एक धर्म विचारला। त्यांच्याकडून त्यांना सांगितलं की तू कलमा पढ, आणि ते हिंदू होते, कलमा पढू शकले नाहीत आणि यामुळे त्याच्यावर हल्ला केला। म्हणजे तो हा एक मोठा प्रकार आहे, मोठी घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि असा होता कामा नये मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही। आणि मी महाराष्ट्र पोलीस आणि आमचे जे ATS चे अधिकारी आहेत ते खूप कार्यक्षम आहेत। आत्ताच्या घडीला आपण जी बातमी पाहतोय ती नयानगर इथल्या परिसरातली आहे। नयानगर हा मुंबईला लागून असलेल्या मीरा भाईंदर या उपनगरातला एक भाग आहे, जिथे मुसलमानांची वस्ती जसजशी वाढत जाते तसतसं तिथे अत्याचाराचे नवे प्रकार समोर येत आहेत।